नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण हाफ डे काम करतोय, पण हाफ डे मध्ये पण काम किती होते ते बघा. अर्धी टाकी सीएनजी मध्ये आपण किती काम केलं आणि राईड कोणत्या कोणत्या ॲपने आपल्याला किती किती दिलेत, तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळच्या वाजले 5:34 आणि आपण निघलोय आणि योगा घराची इथे आणि सीएनजी तर आहे एक गाडी कमी आहे. बघूया आता आजची सुरुवात आपली कोण करते. संडे म्हटलं का हे असे ग्रुपवाले फिरतात बघा. पुढे तुम्हाला आता दिसतील व्हिडिओमध्ये हे सगळे बायकर्स आहेत. माझ्याकडे पण हिमालयन होती आधी, पण मी ज्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये ती विकून टाकली. बघा सगळे लेफ्ट साईडला सगळे बायकर्स दिसतात. तर आता हे कुठेतरी गड किल्ले वगैरे कुठेतरी फिरत असणार आहे. गाड्या पण काही भारीतल्या नाही, सगळ्या अशा लोकलच गाड्या आहेत. KTM, पल्सर, बुलेट अशा लोकल गाड्या आहेत. तर माझ्याकडे पण हिमालयन होती एक 4 वर्षापूर्वी. तर भोसरीमध्ये फर्स्ट गाडी होती ती माझ्याकडं, BS4 व्हर्जन वाली. पण तिला इंजिनचा इश्यू होता, हँडलचा, ते अडकायचं हँडल माझं. सो मी ती 1.5 वर्षात फक्त 3,500 किलोमीटर चालली ती गाडी, उभीच असायची. सो मी नंतर विकून टाकली ती. तर आता माझ्याकडे ऍक्टिव्ह आहे. तर ठीक आहे, बघूया याची आपला आता इथून सुरुवात. आता गॅस तर भरलाय आणि आज आपण ऍव्हरेज काढणार आहे गाडीचा. तर काल आपण 700 रुपयाचा गॅस भरला होता, म्हणजे टॉपअप फुल, आणि रात्री खाली बसला. आणि आता भरला 109 रुपयाचा. तर 809 रुपयाचा गॅस आहे आपल्याकडं. आणि बघूया आपली गाडी किती चालते. आता आपल्याला रॅपिडो कडनं राईड भेटली लगेच. आपण ब्रिज पण नाही उतरला तर पुणे रेल्वे स्टेशनची 242 रुपये फेअर दाखवलाय. कस्टमरला कॉल पण झालाय. आल्यावर नेहमीप्रमाणे आपण कस्टमरला कॉल करतो. राईड कन्फर्म केली आणि सोसायटीच्या आतमध्ये येऊन थांबलो लोकेशनला. तर कस्टमर येतो बोललेत, बघूया किती वेळ लागतो आपल्याला आता मॉर्निंगला. तर आलोय आपण पुणे रेल्वे स्टेशनला. कस्टमरला सोडलंय. 242 कस्टमरचं बिल झाले आणि एक 5-10 मिनिटं ट्रेन लेट आहे वाटतं. तर ठीक आहे. आता त्याच्यामध्ये कस्टमर बोलले की आपल्याला परत पण जायचंय. रॅपिडो कोड नव्हती म्हणल्यावर एक 10 मिनिटं वेट करायला हरकत नाहीये, कारण आपल्याला डायरेक्ट 242 आपल्याला सगळेच पैसे भेटतील. तर आपण थोडंसं वेट करणार आहे इथं. एक 10-15 मिनिटात जर आले तर ठीक, नाही तर मग आपण उबेर वगैरे सुरू करू. आपण आलोय पिंपळे सौदागरला. कस्टमरला सोडले, त्याच कस्टमरला परत घेऊन आलो. नंतर आहे ना असं झालं की 5 मिनिटं ती एवढ्या राईड पडल्या रॅपिडोला उबेर कंटिन्यू राईड, कारण रेल्वे आल्या असते ना. तेवढ्यात मी कस्टमरला पण हो बोललो होतो. ठीक आहे, मग आपण बाकीच्या राईड एक्सेप्ट नाही केल्या आणि कस्टमरला सोडले. 242 सेम दिले कस्टमरनी, म्हणजे 484 रुपये आपलं बिल झाले. गाडी चालली 33 किलोमीटर आणि आता इथनं राईड आहेत. आता बघूया आता इथनं आपण कोणती राईड एक्सेप्ट करतोय आणि कुठं जातोय ते. ओलाकडनं राईड भेटले आपल्याला. राईड तर भरपूर आहेत उबेरच्या, पण रेटच मॅच होत नाहीयेत. 2-3 किलोमीटर रेटच्या वरती भरते, सो मी नाही घेते. ओलाची एक राईड पडली आता बहुतेक की दगडूशेठची आहे. 202 दाखवले मला फेअर. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागते. 202च दाखवलंय. रॅपिडोच्या झाल्या 2 आणि ओलाची 1. आज आपल्याला ओलाचं टार्गेट बघूया पूर्ण होतंय का. 12च्या नंतरचं टार्गेट आहे ते. बघूया, आपल्याला राईड जर कंटिन्यू भेटले तर आपण ओला करूया आज. कारण उबेरचे रेट तर म्हणजे राईड भरपूर आहेत, पाहिजे तेवढ्या राईड आहेत, पण रेटच मॅच होत नाहीत आज. तर ठीक आहे, राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागते बघूया. ही आत्ताची ओलाची राईड भेटली होती, आपण ती कॅन्सल केली कारण कस्टमरने पिकअप लोकेशन वेगळं टाकलं होतं आणि होते वेगळ्या लोकेशनला. सोसायटीत वेगळं दिसते आणि बाहेर ऍड्रेस वेगळा आहे. तर मी राईड कॅन्सल केली आणि तेवढ्यात आपल्याला रॅपिडोची राईड पडली बिबेवाडीची. 267 काहीतरी फेअर दाखवलाय. तर चाललोय आपण कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट की लोकेशन कुठं होतं बिबेवाडीमध्ये. तर आपण आलोय बिबेवाडीला. कस्टमरला सोडले. ऑर्डर आचारी होते, काहीतरी ऑर्डर होती कसली तरी. तर 289 झालं. लोकेशन चुकलं होतं थोडंसं. 267 आपल्याला दाखवलं होतं, तर 1-1.5 किलोमीटर आपण आणखी फिरलो. 289 झाले. तर टोटल आपलं 3 राईड झालेले आहेत रॅपिडोच्या. एक आपण पहिली पिंपळे सौदागर पासून स्टेशन नेली, तीच प्रायव्हेट परत आणली त्याच रेटला 242. आणि तिथनं आपल्याला ओलाची पडली होती, आपण कॅन्सल केली. आणि आता बिबेवाडीला हे 289. तर टोटल झाले 531 रुपये. तर काही हिशोब चुकत असेल तर मला मेसेज करत जावं. तर 531 रुपये आपलं 3 राईडचे रॅपिडोचे झालेले आहेत आता इथनं. आणि गाडी चालली 531 आणि 248, 5, 6, 7 आणि
4 770 रुपये आपलं अर्निंग झालेले. हे आपण याचं सांगितलं. 2 राईड फक्त प्रायव्हेट याच्या रॅपिडोच्या आणि एक प्रायव्हेट झाली ती 242ची. 770 रुपये आपले झालेले आहेत. गाडी चालली 60 किलोमीटर. टाइम झालाय 8:43. तर आता इथनं उबेर आणि ओला चालू करतो आणि बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढते. इथं आपण आता नाश्ता केला एका ठिकाणी रोडलाच. जायका नाश्ता हाऊस म्हणून होतं बेबेवाडीत. पण आता इथनं राईड नाही पडत, एक पण राईड नाही पडलेली. सो इथं उभं राहण्यापेक्षा आपण स्टेशन साईडला निघू. मी चेक केलं स्टेशन किती आहे, तर इथनं जवळपास 6 किलोमीटर दाखवते. तर आपण हळूहळू जात राहू आणि बघूया आपल्याला मध्ये राईड भेटली तर पुढे. आणि आजच्या तिन्ही राईड आपल्या रॅपिडोकडनं. एअरपोर्टची राईड आली आपल्याला उबेरकडनं. छोटीशी राईड आहे, 150 रुपये काहीतरी दाखवले, पण ठीक आहे मी एक्सेप्ट करतोय. कारण आपल्याला एअरपोर्ट पासून परत रिटर्नच्या राईड भेटून जातील. सो एक्सेप्ट केली. 1.4 किलोमीटर काहीतरी लांब आहे. कस्टमर 2-3 मिनिटं लागली पोहोचायला, 3-4 मिनिटं. आणि तिथनं एक 15-20 मिनिटं पकडून चला एअरपोर्टला जायला, 25 मिनिटं पकडा. तर ठीक आहे, आपल्याला 140 वगैरे भेटायला पाहिजे या राईडचे. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय राईड कम्प्लीट करायला. आपण आलोय एअरपोर्टच्या इथं. एअरपोर्टच्या एअरमॉलपासून बाहेर कॉर्नरला इथं बाहेर आलो का पार्किंग आहे. सगळ्या गाड्या इथं थांबतात. 51 गाड्या आहेत पुढं, 51 ते 50 काहीतरी. पण बहुतेक फ्लाईट नसेल म्हणून राईड नाहीये. तर ठीक आहे, आपण थोडंसं 5-10 मिनिटं वेट करू, 5-1 मिनिटं, आणि बघूया पुढं जायचंय का इथं वेट करायचंय. तर ठीक आहे. हा, आणि या राईडचे आपल्याला 152 रुपये भेटलेत. आणि टोटल 773 आणि 152 टोटल केलं तर 925 रुपये आपलं अर्निंग झाले. आणि टाइम झालाय 9:43. गाडी चालली 77 किलोमीटर. अर्धी आणि 2 काड्या CNG आहे आपल्या गाडीमध्ये. तर बघूया आता इथनं आपण कुठे जातो. तर आपण निघालो आता स्टेशनच्या रोडला. कारण इथनं कॅब पण नव्हत्या आणि राईड पण नव्हत्या आणि नंबर पण नव्हता. नंबर म्हणजे 50 कॅब होत्या पुढं, पण ते हालतच नव्हतं. म्हणजे फ्लाईट नाही येत आता सध्या. तर त्याच्यासाठी तर वेट करण्यात काय पॉईंट नाहीये. एक आली होती राईड काहीतरी 100 काहीतरी रुपयाची, पण ती एक्सेप्ट लोकेशन काय नव्हतं व्यवस्थित. सो मी आता स्टेशनच्या रोडला जातोय. बघूया मध्ये आपल्याला काय पडते. एक ना एअरपोर्टची राईड घेतली होती तेव्हा बाणेरची बोरीआळीची ट्रिप आली होती रॅपिडोकडनं. मी म्हणलं ठीक आहे घ्यावी आणि ही कॅन्सल करता येईल एअरपोर्टची, पण ती एक्सेप्ट झाली आधीच. जर भेटली असती तर मग मी एअरपोर्टची कॅन्सल केली असती, कारण मग टोटल आपल्या राईड सगळ्या रॅपिडोकडनंच झाल्या असत्या. तर ठीक आहे, हरकत नाही. जिथं जसं काम करता येईल तसं आपण व्यवस्थित करतोय. ठीक आहे, कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काम आहे. आणि रियालिटी म्हणजे थोडंसं डोकं लावून काम केलं पाहिजे. नुसतंच आपलं गाडी घेतली आणि निघायचं, कुठं पण थांबायचं, कुठं पण कसं पण काम करायचं, कोणत्या पण राईड एक्सेप्ट करायच्या. तसं नाही की असं राईड एक्सेप्ट करायची की जिथनं आपल्याला कनेक्टिंग ट्रिप म्हणजे पुढच्या राईड आपल्याला भेटू शकतील अशा एरियामधनच करायचं. जसं आता मला एअरपोर्टकडनं अपेक्षा होती, पण एअरपोर्टला फ्लाईट नाहीत म्हणून मी आपलं स्टेशनला चाललोय. कारण मागाशी स्टेशनला एवढ्या राईड होत्या का कोणती एक्सेप्ट करायची. फर्स्ट टाइम रॅपिडोला मी असं हे करत होतो, स्क्रोल करत होतो की कोणती राईड घ्यायची म्हणून. 4 ते 5 राईड मला दिसत होत्या रॅपिडोच्या. चांगल्या राईड, हिंजवडी 300, 400, 350, 250, 200. पण ऑलरेडी आपण कस्टमरला बोललो होतो की आपण वेट करतोय म्हणून मी ती एक्सेप्ट नाही केल्या त्या राईड. नाही तर हिंजवडीचे चांगले राईड पडत होते 350 वगैरे. तर ठीक आहे. तर बघूया आता. इथनं आता आपण स्टेशन रोडला आहे, एअरपोर्ट रोड पासून आपण स्टेशनला चाललोय. तर आता स्टेशनला जातोय का त्याच्या आधीच आपल्याला राईड पडते. आता 80 किलोमीटर झाले, म्हणजे समजा आपण 3-4 किलोमीटर जातोय. आलोय आपण स्टेशनला. 21 ते 25 कॅब आहेत पुढं. तर ठीक आहे, आता इथं वेट करणार आहे आपण जोपर्यंत राईड नाही पडत तोपर्यंत. एक राईड आली होती अंधेरीची, मुंबईची. 2100 काहीतरी फेर दाखवला होता, 173. पण आता टाइम झालाय 10. 3 तास 4 तास लागणार पोहोचायला. तर मला ते इंटरसिटी नको वाटतं मुंबईच्या ट्रिप. असं लोकलच काम करायला आवडतं, ते पण आपल्या वेळेनुसार आपल्या याच्यानुसार असतं म्हणून. तर जी लोक सिरियसली घुसलेली आहे त्यामध्ये, आता मी गाडीत त्यासाठी लोकल घेतली का मला लोकल काम करायचे. मोठ्या ट्रिप करायची असते तर मग मी गाडी तशी घेतली असती. तर ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक, जर गाडी आपली स्वतःची असेल, हप्ते वगैरे नसतील, तर
व्यवस्थितपणे एका माणसाचं कुटुंब याच्यामध्ये सुरू म्हणजे काम होऊ शकतं त्यामध्ये. आणि बाकी मग हप्ता वगैरे असेल तर थोडंसं मग आणखी काहीतरी जोडधंदा पाहिजे. तर मी पण हा जोडधंदा म्हणूनच यामध्ये उतरलेलो आहे. तर माझं कसं अर्निंग होतं हे बघून कोणी जर गाडी घेत असेल तर थोडंसं त्यांनी विचार करून करावा, कारण मी थोड्या वेगळ्या पर्पजने गाडी घेतलेली आहे. तर माझं मेन काम स्टॉक मार्केटमध्ये आहे, मी सांगितलं याच्या आधी पण. तर आपण त्याच्या ते मेन काम आहे आपलं, आणि हे सोबत आपण करतोय. तर कंपनीमध्ये काम करायचं नाही, त्याच्यासाठी मग ते तेवढ्याच लेवलचं काय भेटत असेल तर मग कॅबमध्ये मी बघितलं की आपलं घर पण होईल, सगळंच बघता येईल आणि सगळं मॅनेज पण होईल टाइम वगैरे. त्याच्या हिशोबाने मी या फील्डमध्ये पडलोय. तर ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने मला जेवढं सुचतंय, मी कुणाचं बघतोय किंवा युट्यूबला मला काय जुळतंय त्याच्या हिशोबाने मग मी काम करत असतो. कोणाला याच्यामध्ये काय आयडिया असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की माझं काय जर चुकतंय किंवा मी आणखी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, मी आणखी काम कसं केलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, कुठून राईड आणखी पडतील. ज्यांना कोणाला नॉलेज असेल त्यांनी मला सांगा कमेंट करून, मी त्याप्रमाणे ट्राय करून बघल. आणि बघूया, आता इथं तर वेटच करावं लागणार आहे 15-20 मिनिटं, हरकत नाही. तर करूया. आणि रियालिटी आहे का यामध्ये मेहनत करावी लागणार आहे. हा धंदा असा आहे की जेवढा तास तुम्ही ऑनलाईन असणार आहे तेवढं तुमचं काम चांगलं होईल. तर ठीक आहे, आपण पण तोच प्रयत्न करतो. कधी होतंय, कधी आसपास होतंय, कधी जास्त होतंय. आता काल आपण ती राईड जर भेटली नसेल तर आपलं तेवढं काम नसतं झालं 680. तर ठीक आहे, आज पण आपण ट्राय करू, बघूया किती वेळ लागतोय आपलं टार्गेट पूर्ण होण्यासाठी. तर स्टेशन पासून आपल्याला उबेरकडनं राईड भेटली होती हिंजवडी फेज 1. तर फेअर दाखवला होता 275 काहीतरी, आपल्याला 267 असं काहीतरी दिले. आणि तिथनं आपण ती राईड कंप्लीट करत नाही तर लगेचच आपल्याला ॲडव्हान्समध्ये राईड पडली नाशिक फाट्याची. 2 किलोमीटरचा पिकअप होता आणि कस्टमरचं बिल दाखवलं होतं 169. तर 165 रुपये आपल्याला उबेरने दिलेत. तर आता मी टोटल केली सगळी तर 1358 रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे. रॅपिडोच्या रॅपिडोच्या 2, एक प्रायव्हेट, आणि रॅपिडोच्या 3, एक प्रायव्हेट, आणि उबेरच्या 3. तर आज संडे, आपण आता नाशिक फाट्याला आलोय म्हणल्यावर आता बहुतेक मी घरीच जाईल, कारण आपण या वीकमध्ये सुट्टी घेतलीच नाही. तर आपण डायरेक्ट कंटिन्यू काम करतोय. आणि तसं म्हणायला सुट्टीची गरज नाही, कारण आपण लवकर घरी जातोय. पण ठीक आहे, थोडंसं माइंड पण फ्रेश राहतं. आणि आलोय घराच्या इथं तर इथनं परत जायचं, परत इच्छा नाही होत मग जाण्याची. तर ठीक आहे, आज आपण इथं काम करू. आणि आणखीन एक की 2-3 दिवस झाले मी व्हिडिओला कमेंट बघतोय की खूप जण सिरियस आहेत या बिझनेससाठी. पण माझा असा एक्सपिरियन्स असं वाटतं मला की करायला काय हरकत नाही, पण तुम्ही सोबत काहीतरी जोडधंदा ठेवा. कारण मार्केटला कॉम्पिटिशन भरपूर आहे, रेट वगैरे जास्त नाही भेटत आहेत, पण तुम्हाला एक्स्ट्रा अर्निंग किंवा एक्स्ट्रा सोबत किंवा मग वेळ जास्त द्यावा लागेल या बिझनेसला. आता माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मी माझं मेन काम स्टॉक मार्केट, घरी माझं किराणा शॉप आहे, पण मी त्याच्यातनं इन्कम घेत नाही. ते फक्त वडिलांना आराम म्हणून मी फक्त बसतो. आमचा घर खर्च वगैरे सगळं त्यातनं निघतं. आमचंच दुकान आहे स्वतःच बिल्डिंगमध्येच, आणि वरती रूम वगैरे आहेत आपल्या भाड्याने. पण ते माझ्याकडे काहीच येत नाही, ते सगळं वडिलांकडे जाते. आपण त्याला हक्क पण नाही सांगणार कधी. तर आपण त्यांना हेल्प व्हावी आणि त्यासाठीच आपण त्यामध्ये बसतो की त्यांचं पण एजेड आहेत, तर त्यांचा आराम होईल आणि आपलं पण वेळ जातो निघून. तर आपण याच्यासाठी उचलोय का आपल्याला कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा इथनं कधी पण आपल्या वेळेनुसार, आता आज मला इथं हाफ डे घ्यायचं तर मी आज हाफ डे घेतोय. कंपनी तसं काम करता येणार का आपल्याला? फर्स्ट सेकंड थर्डच करावं लागेल आणि 15-18 हजार पगार भेटेल, कारण माझा डिप्लोमा झालाय मेकॅनिकलमध्ये. इंजिनिअरिंगला मी केलं, पण 8 दिवस कॉलेज केलं आणि सोडून दिलं. तर बिझनेस करायचा होता. तर बिझनेस ठीक आहे, मी केला 8 वर्ष. तर आता काही कारणास्तव तो बंद झाला. आणि आता स्टॉक मार्केटचं आपण काम करतोय, तर थोडंसं लोन आहे आपल्यावर 7-8 महिने, ते क्लिअर करायचं पूर्ण. नंतरच आपण शेअर मार्केटला फुल टाइम करणार आहे. तर आपला अभ्यास वगैरे कंटिन्यू चालू असतो. तर मी सोबत शेअर मार्केट पण करतो. आता माझं शेअर मार्केटचं असं आहे का, इथं कॅबमध्ये मी जेवढं एका दिवसामध्ये नाही कमवत तेवढं मी एक ट्रेड केलं की 1-1.5 हजार रुपयाचं अर्निंग माझं होऊन जातं. तेवढं नॉलेज मी घेतलंय, त्याला वेळ गेलाय. 2.5-3 वर्ष मी त्यामध्ये अभ्यास केलाय, माझा स्टडी आहे स्वतःचा, मी वेळ दिलेला त्या गोष्टीसाठी. मी माझे 4 कोर्स झालेले आहेत
मी टाइम दिलाय त्या गोष्टीत, त्यानंतर मी फुल टाइम घ्यायचा विचार करतोय. त्यातनं मी पाहिलं की एवढं पोटेन्शियल आहे का नाही मार्केटमधनं, की आपल्याला काढता येतंय का नाही. मार्केट तर खूप मोठं आहे, पण तुम्हाला काढता येतंय का नाही. तर मला तेवढा कॉन्फिडन्स आहे. पण काय होतंय, घरच्यांना असं दिसतं की हा काय करत नाही, आपला मुलगा घरी बसलाय. सो त्यासाठी मग मी काहीतरी करायचं म्हणून गाडी घेतली. त्यांना ऍटलीस्ट असं दिसेल की हा चला बाबा काहीतरी करतोय. मग मी असं ठरवलं की आपण कंपनी सारखंच काम करू, आठवड्यातनं एक दिवस सुट्टी घेऊ, प्रॉपर 8 तासाच्या नुसार आपण काम करू. तर आपल्याला 8 तासाच्या हिशोबाने किती राहतील, त्या हिशोबाने 35-40 हजार रुपये याच्यामध्ये महिन्याला राहतात. तर हप्ता वगैरे गेला तरी 25-30 हजार रुपये आपल्याला यामध्ये राहतील. त्या हिशोबाने मग मी बघितलं, ठीक आहे. मग त्याच्या हिशोबाने गाडी वगैरे इर्टिका होती, आधी इर्टिका विकली आणि मग ही गाडी घेतली मी मला. तर असं या गाडीचं कारण हेच की ही गाडी आपल्याला वर्ष 2 वर्षानंतर प्रायव्हेट करता येईल आपल्याला परत. मला होऊन जाईल आणि नंतर मग मी इर्टिका घेईल परत, आमची फॅमिली कार मोठी. तर त्याच्या हिशोबाने मग मी बघितलं की आपल्याला ॲव्हरेजला पण परवडल, लुकला पण चांगली दिसायला, म्हणून मी या गाडीकडे वळालो. आणि लोकल काम करायचं म्हणून बारकी गाडी घेतली, छोटी मिनी. त्याच्यात मला वॅगनर पेक्षा ही थोडीशी व्यवस्थित वाटली. वॅगनर पण छान आहे, पण ही मला आवडली पर्सनली. वॅगनर बुक केलेली मी कॅन्सल करून ही गाडी घेतली, सेलेरिओ. तर हिला 2 लाख रुपये भरलेत आणि बाकीचं आपण 4 वर्ष करता लोन केलेलं आहे यामध्ये. आणि ठीक आहे, आपल्या सोबत जेव्हा आपण पैशाची सोय होईल तेव्हा आपण शेअर मार्केट पण चालू करणार आहे. मला फक्त सांगायचं एवढंच आहे का एकाच धंद्यावर डिपेंड राहण्याची सध्याची कंडिशन नाहीये मार्केटची. जर तुम्ही वेळ देत असाल 12 तास वगैरे, 10-12 तास, तर यामध्ये काम होऊ शकतं. आता माझ्या बाबतीत मी तेवढा वेळ देत नाही, कारण मी बऱ्याच गोष्टी करतो त्यामध्ये. त्याच्यामुळं मी